नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. तर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये. तर हा मिनी ब्लॉग घेऊन येतो आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काही शेताच्या विषयी बोललो होतो थोडक्यात. तर नेहमीप्रमाणे ह्याही ब्लॉगमध्ये मी काही गोष्टी नवीन तुम्हाला सांगणार आहे. तर मागच्या आठवड्यात मी शेताकडे गेलो होतो, त्यावेळी आमचा ऊस तोडणी झाली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ह्या आठवड्यात योगायोगाने राष्ट्रीय शेतकरी दिन हा 23 डिसेंबरला असतो आणि 22 डिसेंबरला आमच्या शेताची मोजणी झाली. तर आम्ही मोजणी करणारे दादा, संतोष दादा आणि अशा काही लोकांना मी शेतात घेऊन गेलो. त्यानंतर आमचे पप्पा शेतात पोचलेत. त्याचबरोबर शेत मोजण्यासाठी काही पंचमंडळी जे आमचे पंचात मिटवण्यासाठी चुलत्यांच्या आणि पप्पांच्या वाटण्या सगळ्या ज्या करण्यासाठी आले होते, तर ते सगळी मंडळी आली. त्यानंतर आम्ही शेताचे मोजणी सुरू केली. तर शेतातील ऊस गेल्यामुळे सगळा पाला पेटवला होता आणि रान पूर्ण मोकळं होतं, त्यामुळे मोजणी करायला तसं सोपं गेलं. तर ही मोजणी झाली. रस्त्याकडेला आमचे काही रान येतं, त्यामध्ये माझ्या चुलत्यांना आणि पप्पांना अशा 2 वाटण्या केल्या गेल्या. त्यानंतर विहीर आमची आम्ही काही वर्षापूर्वी काढली होती गावी असताना, तर ती विहीर चुलत्यांच्या वाटणीला आम्ही आता दिली. आणि त्यानंतर ही मोजणी सगळी कंप्लीट केली. तर दुपारी 12च्या उन्हात ही सुरू झालेली मोजणी बऱ्यापैकी दुपारी 3-3:30पर्यंत संपली. आणि हे रान आता लवकरच मी काही गोष्टी त्यामध्ये प्लॅन केलेले आहेत. थोडंफार पिकाचे असतील किंवा काही पहिल्यांदा रान सरळ करून घेणं हे माझं डोक्यात आहे. आणि बघू आता मला ही मापं सगळी घेऊन रान हातात ताब्यात घेतलेलं आहे. तर त्यानंतर काय काय मला जमतं, शेतकरी म्हणून काय करू शकतो. तर माझे इतर करिअर म्हणजे पेंटिंग आणि सिनेमा ह्या गोष्टी माझी कामं करत शेताकडे किती लक्ष देता येतं बघू, प्रयत्न करेन. आणि मला शेत करायला किंवा शेताच्या वातावरणात राहायला आवडतं. तर बघू कष्ट करायला किती जमतं. तर माझ्या हे आत्तापर्यंत तुम्ही काम बघत आला आहे चित्रकलेतलं किंवा सिनेमाचं. तर आता शेतातील काम इथून पुढं व्हिडिओत मी तुम्हाला छोटे छोटे अपडेट देत राहीन. तर मोजणी झाल्यानंतर आम्ही चहा नाश्ता केला आणि तिथून आम्ही सगळं आवरून पप्पा, मम्मी, मी कोल्हापूरला निघलो. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.